शिवारात एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात सावनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या 9 दिवसात यश आलंय। धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेची वास्तविक ओळख अद्याप पूर्णपणे पटली नसली तरी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि क्रॉस व्हेरिफिकेशनच्या आधारे आरोपीला बोखारा येथून शिताफीने ताब्यात घेतलंय। सुधाकर दादाराव मंडपे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो बांधकाम कामगार असून काम करतो। या घटनेच्या चौकशीदरम्यान आरोपीने दारूच्या नशेत हे क्रूर कृत्य केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जूनच्या रात्री ही वृद्ध महिला दहेगाव रंगारी येथील नागपूर सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पायी जात असताना आरोपीने तिच्याशी संवाद साधून तिला आपल्या दुचाकीवर बसवले होते। हा प्रकार एका बस चालकाने पाहिला होता, ज्याच्याकडून पोलिसांनी नंतर खात्री करून घेतली। आरोपी सुधाकरने त्याच रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करत हत्या केली। प्राथमिक तपासात आरोपीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती समोर ठेवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी सुधाकर हा विकृत मानसिकतेचा असून त्याच्यावर 2018 मध्येही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या अत्यंत क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावण्यात खापरखेडा येथील विनोद भिंगारे आणि हितेश बनसोड या 2 नागरिकांची सतर्कता अत्यंत महत्त्वाची ठरली। घटनेच्या आदल्या दिवशी विनोद भिंगारे यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या या वृद्ध महिलेचा फोटो काढून हितेश बनसोड यांना पाठवला होता। हितेश यांनी तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवला होता, जो तपासादरम्यान पोलिसांना दाखवण्यात आला। पोलिसांनी 6 दिवसांच्या सखोल तपासानंतर मृत महिला आणि त्या फोटोतील महिला एकच असल्याचं निष्पन्न केले। मृत महिलेच्या हातावर गंगाबाई असे नाव नोंदवलेले असून पोलीस आता तिची पूर्ण ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे या गंभीर गुन्ह्याचा छडा लागल्याने परिसरात पोलिसांचं कौतुक होत आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।